विद्यार्थी मित्रांनो, आता डिफरन्शिएशन तुम्हाला सोपं वाटतंय ना? अजून सोपं वाटणार आहे. मी छोटे-छोटे व्हिडिओमध्ये एका व्हिडिओमध्ये 1-2 टाइप कव्हर करत जाणार आहे बरं का मी आणि ते टाइप कोणते आहेत? पी-वाय-क्यूज आहेत. परीक्षेत आलेले प्रश्न आहेत. बरं, सोर्स ऑफ द क्वेशन काय? टेक्स्ट बुक. पण प्रत्येक व्हिडिओ प्रमाणे या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, की सीईटीत सुद्धा पुस्तकातलेच प्रश्न ॲज इट इज आलेत. मग करूया आजच्या टाइपला सुरुवात. पहिल्या टाइपला. हे न्यूमेरिकल बघितल्या-बघितल्या याचं उत्तर मला आठवतं. जमतंय मला. मी तुम्हाला पण आता प्रूव्ह करून दाखवतो काय करायचंय याच्यात. 1, 2, 3, 4, 5, 6 प्रॉब्लेम आहेत. 6 प्रॉब्लेम नाही तो एक टाइप आहे लक्षात ठेवायचं. एक टाइप आहे. बरं मी इथं लिहितो, की y इक्वॉल्स टू साइन इन्व्हर्स. मी पहिल्यांदा लिहितोय साइन x आणि त्याच्या पुढं लिहिलंय मी 4/41 रूटमध्ये. त्याच्यापुढे मी लिहितोय कॉस एक्स आणि त्याच्यापुढे कोण उरलं रे मग 5/√41. मग मी पहिल्या स्टेपमध्ये काय केलं? डिनॉमिनेटर सेपरेट केला. हा जो √41 आहे ना, तो डिनॉमिनेटर मी सेपरेट केला. बर. आता सगळ्यात महत्वाचं लेट जो आहे ना 4/√41 त्याला आपण अझ्युम करूया की तो कॉस अल्फा आहे. कोणाची व्हॅल्यू आहे? कॉस अल्फा. आता गंमत बघा. साइनच्या शेजारची जी व्हॅल्यू आहे त्याला मी कॉस अझ्युम केलं बरं का. कारण असं मिळणार आहे मला sin x cos अल्फा प्लस cos x sin अल्फा म्हणजे sin a प्लस b चा फॉर्म्युला मिळणार आणि जर तुम्हाला sin a प्लस b चा फॉर्म्युला मिळाला तर या साइन इन्व्हर्सला ते साइन कॅन्सल होणार. मग या सगळ्याच गणितामध्ये तसंच करायचंय. अहो, पण साइन इन्व्हर्सच्या वेळेस आत साइनचा फॉर्म्युला पाहिजे आणि कॉस इन्व्हर्सच्या वेळेस कॉसचा फॉर्म्युला पाहिजे. मग फॉर्म्युले अगोदर लिहून घ्या ना तुम्ही. मग साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला साइन ए कॉस बी. बघा साइन ए कॉस बी आणि प्लस असेल तर प्लसच कॉस ए साइन बी. फॉर्म्युले आले पाहिजेत. फॉर्म्युल्याशिवाय जमणार नाही. कुठलीच गोष्ट लक्षात घ्या. ट्रिगो इम्पोर्टंट आहे. ट्रिगो. इकडे जर मायनस असेल तर इकडे पण मायनस येणार. पण कॉसचे फॉर्म्युले वेगळे आहेत. कॉस ए प्लस बी असेल तर कॉस ए कॉस बी. म्हणजे तुम्हाला काय शिकवलं रे मगाशी मी? साइनच्या जवळच्या टर्मला कॉस माना म्हटलं, कारण बाहेर साइन इन्व्हर्स आहे. पण मी दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये कॉसच्या शेजारच्या टर्मला कॉसच म्हणणार आहे. इथं लक्षात घ्या. कळेल तुम्हाला पण थांबा. आता कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये इथं प्लस असेल तर इकडं मायनस घ्यायचं असतंय. साइन ए, साइन बी. ओके. आणि इथं प्लस असेल तर इकडं मायनस आणि इकडं जर मायनस असेल तर इकडं प्लस. चला लिहा फॉर्म्युले लिहा. अर्थात थांबतोय तुमच्यासाठी मी. तुम्ही फॉर्म्युले लिहाच. ओके. साइन ए प्लस बी आणि कॉस ए प्लस बी, कॉस ए मायनस बी. ओके. साइन साइन सॉरी कॉस कॉस, साइन साइन. दोन्ही टर्म सेम कधी घ्यायच्या जर कॉसचा फॉर्म्युला असेल तर आणि साइन कॉस कॉस साइन जर साइनचा फॉर्म्युला असेल तर. ओके लिहिलं? लिहिलंय. छान. आता मी तुम्हाला सांगतो आता नेक्स्ट स्टेप बघा. आता आपण अझ्युम केलं की कॉस अल्फा पण ही व्हॅल्यू साइन अल्फाची ती प्रूव्ह करून दाखवा ना. ते कसं दाखवणार? की साइन अल्फा इक्वॉल्स टू रूट मध्ये 1 मायनस कॉस स्क्वेअर अल्फा लिहा की डायरेक्ट. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इक्वल्स टू 1 ना. मग प्लस कॉस स्क्वेअरचं मी मायनस केलं स्क्वेअर रूट काढलं. चालतंय तसं काही इश्यू नाहीये. मग 1 मायनस कॉसच्या व्हॅल्यू कोण आहे त्याचं स्क्वेअर करूया. 16/41 तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 41 मायनस 16 म्हणजे 25/41. मग 25 चं स्क्वेअर रूट 5 येणार. 41 तसंच ठेवा. आलं की साइन अल्फाची किंमत. मग देअरफॉर मला y इक्वॉल्स टू काय मिळालं? बाहेर आहे साइन इन्व्हर्स. बरोबर आहे? आणि आतमध्ये कोण आहे? साइन एक्सच्या जवळ जे आहे त्याला मी कॉस अल्फा अझ्युम केलं आणि त्यामुळे कॉस एक्सच्या शेजारी जो आहे तो मला मिळणार आहे साइन अल्फा. मग मला y इक्वॉल्स टू मिळालं साइन इन्व्हर्स साइन ए कॉस बी प्लस कॉस ए म्हणजे साइनचा फॉर्म्युला आहे एक्स प्लस अल्फा. साइन इन्व्हर्सला साइन कॅन्सल होईल त्याच्यामुळे फक्त एक्स प्लस अल्फा उरलंय. मग तुम्ही डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 येणार आहे. अल्फा कॉन्स्टंट आहे. डेरिव्हेटिव्ह 0 येणार. बघा मी लिहून दिलेले पॉइंट्स तुमच्या लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. हे सगळ्या न्यूमेरिकल हे पुस्तकातले आहेत बाळांनो. मग पहिलं न्यूमेरिकल तुमच्या पक्क लक्षात आलंय. ओके. पण यात सगळ्यात गंमत कुठली आहे? साइन इन्व्हर्स असेल तर आत काय अझ्युम करायचं? कॉस इन्व्हर्स असेल तर. बघूया की दुसरं न्यूमेरिकल. चला दुसरं न्यूमेरिकल बघूया आपण आता. दुसऱ्या न्यूमेरिकल मध्ये त्यांनी जे दिलंय ते काय दिलंय बघा बघू. कॉस इन्व्हर्स. चला सेपरेट करूया. मग y इक्वल मी दुसरी स्टेप करतोय बरं का डायरेक्टली.
पहिल्यांदा मी लिहितोय cos x आणि त्याच्या शेजारी आहे √3/2. त्याच्यानंतर मी लिहितोय sin x आणि त्याच्या पुढे आहे 1/2. मग y इक्वल्स टू y इक्वल्स टू नाही. चला आता तुम्ही सांगा काय करायचं? आता लाईव्ह लेक्चर नाहीये. ओके, लाईव्ह असतं तर मी तुमचे कमेंट बघितले असते. खूप मला पण आनंद झाला असता. लक्षात घ्या, पण वेळ कमी आहे. एक्झाम सेमिस्टर आहे, त्यामुळे आपण हे रेकॉर्डेड सेशन्स देतोय. बरोबर आहे? तर तुम्ही जर म्हणाल ना, ह्याला आपण कॉस अल्फा म्हणूया आणि ह्याला मी साइन अल्फा म्हणणार, तर तुमचं मला ते चुकीचं वाटतंय. गरजेनुसार बदल मी काय करतोय ते बघा. लक्षात येतंय का? हा जो कॉस आहे ना, तसाच ठेवला मी. √3/2 स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. कॉस 30 ची व्हॅल्यू √3/2 असते. कॉस 30, 30 म्हणजे π/6 आणि sin 30 ची व्हॅल्यू 1/2 असते. म्हणजे इथं मी लिहिणार आहे sin π/6. आलं का डोक्यात? म्हणजे मगासारखं अझ्युम करायची गरज लागलीच नाहीये. मगासारखं अझ्युम करायची काहीही गरज लागणार नाही. इथं ब्राईटनेसमुळे तुम्हाला ते प्रॉब्लेम जरा दिसतात का नीट बघा. मधूनच दिसतंय. थोडंसं तुम्ही पुस्तकातले पण प्रॉब्लेम शोधा बरं का, लक्षात घ्या. बरं. म्हणजे y इक्वॉल्स टू मला काय मिळालं मग? कॉस इन्व्हर्स. कॉस साइन म्हणजे हा कॉसचा फॉर्म्युला आहे. मध्ये साइन मायनस असेल तर मी प्लस घेणार. π/6 शेवटी तो कॉन्स्टंटच आहे π/6. कॉस इन्व्हर्सला कॉस कॅन्सल आणि उरलं x प्लस π/6 काढा डेरिव्हेटिव्ह डिफरंशिएट ते लिहा विथ रिस्पेक्ट टू x. मग y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx आणि x चं डेरिव्हेटिव्ह काय आलं? 1. मगाशी काय आलं होतं? 1. मग प्रत्येक वेळेस 1 नाही येणार. का? बघा इथं रूट दिलंय. काय दिलंय? रूट म्हणजे ते वेगळं आहे. तिथं चेन रूल वापरावा लागणार. देतो ना सोडून. थांबा. हे बरं आहे बरं का या स्मार्ट बोर्डचं, लक्षात घ्या. अंडू करता येते. स्क्रीनशॉट काढला. स्क्रीनशॉट काढला का म्हणजे हा वेगळा प्रकार आहे, लक्षात घ्या. इथं मी अल्फा वगैरे काहीही अझ्युम केलं नाही. चला तिसऱ्या न्यूमेरिकलकडे जाऊया, या न्यूमेरिकलकडं. मग काय दिलंय बघा, y इक्वल्स टू साइन इन्व्हर्स. पहिल्यांदा कॉस रूट एक्स आहे आणि त्याच्या जवळ आहे 1/√2. पुढं साइन रूट एक्स आहे आणि इंटू आणि तिथं सुद्धा 1/√2 डिनॉमिनेटर मी सेपरेट केलाय. आता 1/√2 ही sin π/4 ची पण व्हॅल्यू असते आणि cos π/4, sin 45 आणि cos 45 ची व्हॅल्यू असते. मग आता मी करू काय? सांगतो, लक्ष द्या. हे जे साइन रूट एक्स आहे ना, ते मी अगोदर लिहितोय हां. साइन रूट एक्स. बरं. साइन रूट एक्स. त्याच्या जवळ जे 1/√2 आहे त्याला मी cos π/4 म्हणतोय. आता प्लस हे लिहितोय तुम्ही cos रूट एक्स. त्याच्या शेजारी 1/√2 आहे त्याला मी cos π/4 म्हणतोय. बरं. मग मला मिळाला का फॉर्म्युला? काय मिळाला? sin A cos B प्लस cos A sin B म्हणजे हा sin A प्लस B चा फॉर्म्युला आहे. A कोण आहे तुमचा रूट एक्स, B कोण आहे तुमचा π/4. मग साइन इन्व्हर्सला साइन कॅन्सल करा. मग y इक्वल्स टू आता रूट एक्स उरलंय. π/4 कॉन्स्टंट आहे. त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 जाऊ दे. पण याचं रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? 1/2 रूट एक्स. म्हणजे मिळालं का आन्सर? मिळालं का? मी तुम्हाला सांगतो, लक्षात तुमच्या येतंय का छानपैकी? काय लक्षात आलं तुमच्या, की हे लक्षात येतंय का? की प्रत्येक वेळेस 1 आन्सर येणार नाही. बरं. आता इथं आहे ई टू एक्स. असू दे ना, काय बिघडतंय? मी तुम्हाला सांगतो, असू दे. शेवटी ते कॉस इन्व्हर्सला कॉस कॅन्सल होणार आहे. टू एक्स शिल्लक राहणार आहे. बरं, आता हे कोसेक इन्व्हर्सचं पहिला साइन इन्व्हर्स करायचं. हा नंबर वर आणि तो नंबर खाली आणायचा आणि मग सोडवायचं. मग हा पहिला टाइप पैकी 3-4 प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून दिलेत तुम्हाला. हे पण एक्सप्लेन करेल. काढा ना नोट्स. सोडवा ना हे परत प्रॉब्लेम. तुम्हाला एक्झामच्या वेळेस परत बघायची गरज लागली नाही पाहिजे. न्यूमेरिकल दिसलं की तुम्हाला आठवलं पाहिजे. चला, मग आजचा पहिला टाइप कव्हर झाला. या व्हिडिओमध्ये मी अजून एक टाइप घेणार आहे, तो हा. तुम्ही म्हणाल, "अहो सर, सोप्यातलं सोपं न्यूमेरिकल तुम्ही घेतलं." हो, सोपंच आहे. सोपंच आहे ना, पण हे काय बघितलं का तुम्ही? इकडे बघा. एम-एच-टी, सी-ई-टी 2025 तोच टाइप ॲज इट इज आलाय. फक्त टॅनच्या ऐवजी साइन आहे, लक्षात घ्या. म्हणजे आणि हे बघा, हे काय लिहिलंय? एक्झाम्पल 5 पुस्तकातला सॉल्व्हड प्रॉब्लेम आहे. घसा दुखायला लागला माझा ओरडून, सांगून. माझा एक स्टुडंट आहे. बघा, माझा एक स्टुडंट आहे. 99.5 पर्सेंटाइल आहे त्याला. मी जेव्हा त्याच्याशी बोललो, तेव्हा तो काय म्हणला, "सर नाही, टेक्स्ट बुक नाही सफिशियंट. नाहीये. आपल्याला खूप पहिला बाकीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजेत. पी-वाय-क्यूज बघितले पाहिजेत." मी सुद्धा तोच विचार करत होतो. मी सुद्धा तोच विचार करत होतो आणि त्यामुळे आम्ही टेक्स्ट बुककडे दुर्लक्ष करत होतो. सिरियसली. हां, त्याला महत्त्व देत नव्हतो. कशाला टेक्स्ट बुक? सी प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजेत. नाही, पहिला टेक्स्ट बुक बाळांनो, टेक्स्ट बुक सॉल्व्ह केलं पाहिजे. बरं. हा जो टाइप आहे ना, हा ठरलेला टाइप आहे, लक्षात घ्या. ह्याच्यात तुम्हाला दोन्ही बाजूचा स्क्वेअर करायचा आहे.
मग मी वायचा स्क्वेअर केल्यावर हे रूट कॅन्सल होईल आणि उरेल कोण मग tan x. पण पुन्हा आत कोण शिल्लक आहे? हे रूट आहेतच की. रूट मध्ये कोण कोण शिल्लक आहे? tan x, परत tan x, परत tan x असं अप टू इन्फिनिटी असणारच आहे ना. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणलं तर ती व्हॅल्यू तुम्हाला परत ही सगळी रूट 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 म्हणजे वायचीच व्हॅल्यू मिळाली रे बाळांनो. काढा की डेरिव्हेटिव्ह. y स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2y dy बाय dx, tan x चं डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x आणि y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. हे प्लस इकडे मायनस करा. म्हणजे मी काय करतोय त्या दोघातून 2 dy बाय dx कॉमन काढतोय. तर 2y आणि हे प्लस 1 इकडे मायनस 1 होतील. इकडे कोण उरलंय? सेक स्क्वेअर एक्स लक्षात घ्या. इंटूचं अपॉन करा. म्हणजे या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये खाली 2y मायनस 1 येणारच लक्षात घ्या. आणि वरती कोण येणार? जे फंक्शन दिलंय त्याचं डेरिव्हेटिव्ह. टॅन दिलंय, सेक स्क्वेअर आलं. साइन दिलंय तर कॉस एक्स येईल. लॉग दिला असतं तर 1 अपॉन एक्स आलं असतं. पण कॉस दिलं असतं तर मायनस साइन आलं असतं. मायनस साइनमुळं खालचे साइन तुम्ही चेंज करू शकला असता. त्यामुळे तिथं 1 मायनस ट्वाइस वाय सुद्धा येऊ शकतं. मग हा सोप्यातला सोपा टाइप पण फिनिश. 10-15 मिनिटाचे आपले दी बेस्ट व्हिडिओ आहेत बरं का लक्षात घ्या. मला माहिती आहे या सीरीजमध्ये नुसते डेरिव्हेटिव्हचे जर म्हणलं ना डिफरन्शिएशन तर 50-60 व्हिडिओ करावे लागतील. पण मी आय-एम-पी, पी-वाय-क्यूज घेतोय बरं का प्रश्न. हे असे पी-वाय-क्यूज. मग चला याचं उत्तर काय येणार? की dy बाय dx. डिनॉमिनेटरमध्ये फिक्स आहे 2y मायनस 1. आणि साइनचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? कॉस एक्स. इथपण बघा हेच तर मला पुस्तकातलं पाहिजे होतं. डिनॉमिनेटर मध्ये फिक्स आहे 2y मायनस 1. मी तर उलट लिहिलं. का? तर या कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स आहे. तुम्ही प्लस लिहिलं कारण खालचे साइन चेंज केले. मग बाळांनो, आता तुमच्या लक्षात आलंय का? आलंय. 2 टाइपवर थांबून चालेल असं वाटतंय का नाही? 50-60 व्हिडिओ नाही बनवायचे आपल्याला. त्याच्यामुळे मी आता लगेच तिसऱ्या टाइपकडे तुम्हाला नेतोय. अरे थांबा की, राहिलं की. होमवर्क. रूटच्या आन्सर मध्ये 1/2y मायनस 1 येणारच येणार. पण न्यूमरेटर मध्ये जे दिलंय त्याचं डेरिव्हेटिव्ह, लॉग दिलंय त्याचं डेरिव्हेटिव्ह 1/x. पण तो डिनॉमिनेटर मध्ये x लिहिलाय. चला हा टाइप घ्यायचा आहे. एक नंबर न्यूमेरिकल आहे. लक्ष द्या. y इक्वल्स टू x रेस टू परत x, परत x, परत x हे अप टू कुठपर्यंत? इन्फिनिटी. मग देअरफॉर y इक्वल्स टू एक x तसाच ठेवा. आता विचार करा, ह्याच्यावरती विचार करा. x म्हणजे ती y चीच व्हॅल्यू असते. हे लक्षात घ्या बरं का, हे खरं लक्षात घ्या. एक्स रेस टू वाय असेल ना लक्षात घ्या किंवा एक्स रेस टू एक्स असेल, एक्स रेस टू साइन, कॉस, टॅन असं काही असेल, तर तुम्हाला दोन्ही बाजूचा लॉग घ्यायचा आहे. मग लॉग वाय इक्वल्स टू लॉग एक्स रेस टू वाय. लॉगची प्रॉपर्टी वापरूया. हा वाय पुढे येईल. म्हणजे मला मिळालं लॉग वाय इक्वल्स टू वाय इंटू लॉग एक्स. काय मिळालं? वाय इंटू लॉग एक्स. ठीक आहे. आता दोन्ही बाजूचं डेरिव्हेटिव्ह काढूया. लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह 1/y dy बाय dx दॅट इक्वल्स टू फर्स्ट टर्म तशीच इंटू दुसऱ्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह. y तसंच लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह 1/x. आता लॉग एक्स तसंच ठेवा. पहिल्या y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx प्लसचं मायनस करा आणि कॉमन काढा. इकडचं पॉझिटिव्ह राहील पण हे प्लसचं मायनस लॉग एक्स होतील. कॉमन काय काढलंय तुम्ही? dy बाय dx दॅट इक्वल्स टू इकडं कोण उरलंय? हे y अपॉन x. तर इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 1 मायनस y लॉग x 1 मायनस y लॉग x अपॉन y इंटू dy बाय dx दॅट इक्वल्स टू y अपॉन x. आता सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे. इकडं बघा, याला इक्वेशन 1 म्हणूया. त्याची RHS बघा कोण आहे? y लॉग x. y लॉग x म्हणजेच लॉग y ना. या y लॉग x ला मी लिहितोय लॉग y अपॉन y इंटू dy बाय dx दॅट इक्वल्स टू y अपॉन x. करा की क्रॉस मल्टिप्लिकेशन. या y ने या y ला मल्टिप्लाय करा, y स्क्वेअर होईल आणि x इंटू ब्रॅकेट 1 मायनस लॉग y. आन्सर करेक्ट आहे. म्हणजे तुम्हीच लिहा आता, जागा नाही माझ्याकडं. लिहितो नाही तर dy बाय dx इक्वल्स टू y ने या y ला मल्टिप्लाय करा, y स्क्वेअर. डिनॉमिनेटर मध्ये x होताच. 1 मायनस लॉग y ची ब्रॅकेट पुढं येणार आणि मग तुम्ही केलं की प्रूव्ह. लक्षात घ्या. मग टाइप कळाला. रेस टू किंवा रूट असेल तर त्यात y परत मिळतोय आपल्याला. लक्षात घ्या. आता अजून एक टाइप घ्यायचा आहे मला. तोच टाइप आणि तो शेवटचा न्यूमेरिकल आहे. चला, एक्स रेस टू वाय. मी आत्ताच बोललो होतो ओळखायचं तुम्ही. एक्स रेस टू वाय चा लॉग घ्यावा लागणार आहे.
आणि ई रेस टू एक्स मायनस वाय इम्पॉर्टंट आहे तर सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. ह्यातल्या स्टेप्स समजतात का बघा तुम्हाला मी सांगतोय. चला दोन्ही बाजूचा लॉग घेऊया. इकडं पण लॉग ई रेस टू एक्स मायनस वाय. चला लॉगची प्रॉपर्टी वापरूया. वाय लॉग एक्स इक्वल्स टू एक्स मायनस वाय पुढे येणार आणि इकडे उरणार लॉग ई. तर लॉग ची व्हॅल्यू 1 असते. ओके, मग मी असं लिहितो. y log x इक्वल्स टू एक्स मायनस वाय. माझा फोकस इकडे आहे. 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. तुम्हाला कळेल माझं काय चाललंय ते. मायनस वायचं प्लस वाय करा. y प्लस वाय लॉग एक्स हे मायनसचं प्लस केलं आणि दॅट इक्वल्स टू इकडे फक्त एक्स उरलंय. ओके. त्यातनं y कॉमन काढा. 1 प्लस लॉग एक्स आलं. दॅट इक्वल्स टू एक्स आलं. मग y ची व्हॅल्यू सेपरेट करा. x अपॉन 1 प्लस लॉग एक्स आणि मग तुम्हाला ते सोपं जाणार आहे डेरिव्हेटिव्ह काढणं. हां, मग कारण आता म्हणजे असं केलं की कोशंट रूल वापरावा लागेल. डिनॉमिनेटर तसाच ठेवा. 1 प्लस लॉग एक्स बघा. इंटू न्यूमरेटरचं डेरिव्हेटिव्ह 1 मायनस न्यूमरेटर तसाच ठेवा. आता इंटू डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह याचं कॉन्स्टंट 0 आणि याचं 1 अपॉन एक्स आणि डिनॉमिनेटर मध्ये 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता ऐका नेक्स्ट स्टेप मी जरा वर लिहितो रे बाळांनो. बघा dy by dx equals to 1 प्लस लॉग एक्स ही टर्म मायनस 1 का एक्स ला एक्स कॅन्सल झालं डिवाइड बाय 1 प्लस लॉग एक्सचा स्क्वेअर 1 ला 1 कॅन्सल झालं की प्रूफ मिळालं तुम्हाला लक्षात घ्या. मग अशा रीतीनं आपण लॉग याचा टाईप पण केला. सुरुवातीला इन्व्हर्सचा पण टाईप बघितला. रूटचा पण टाईप बघितला. मग होमवर्क जास्त आहे. हे सगळे टाईप परफेक्ट करा. परफेक्ट करा. लक्षात घ्या. पुढे रिवाइज करायची गरज लागली नाही पाहिजे. एवढा चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट.